वर्षानुवर्ष जे माणूस तुमच्या घरात राहते, तुमच्या मुलांना सांभाळते, तुम्ही त्या व्यक्तीच्या हातचं जेवण खाता, त्याच माणसानं जर तुमचा जीव घेण्याचा प्लॅन आधीच आखलेला असेल, तर तुम्ही स्वतःला कुठे आणि कसं सुरक्षित करणार? हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये जे घडलं, एका निवृत्त IPS अधिकाऱ्याच्या पत्नीला त्याच्याच घरात त्याच्याच मोलकरणीनं आणि तिच्या साथीदारांना अत्यंत क्रूरपणे संपवलं. तोंडात पैशाचं बंडल कोंबलं, जीभ कापली, ओठ कापले, गळा दाबला. हे सगळं रात्री 1.5 तासात घडलं आणि त्यानंतर हे लोक कोट्यावधीचा माल घेऊन फरार झाले. तर काय आहे हे संपूर्ण प्रकरण, कुठं घडलं, कसं घडलं आणि पोलिसांच्या तपासात काय समोर आलं, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 8 मे 2026 रोजी हैदराबाद जुबली हिल्सचा प्रशासन नगर परिसर रात्रीचे 12 वाजून गेले होते. तनुजा रंजन या त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरच्या रूम मध्ये गाढ झोपल्या होत्या. त्यांचे पती विनय रंजन रे, जे काही वर्षापूर्वी हैदराबादचे DGP होते, ते त्या रात्री बेंगळुरूत कामानिमित्त गेले होते. घरात फक्त तनुजा, त्यांच्या 2 मुली आणि मोलकरणी कल्पना होत्या. कल्पना मूळची नेपाळची. जवळपास 8 महिन्यांपासून ती त्या घरात राहत होती. विनय रंजन यांनी तिला सुरुवातीला त्यांच्या आईची काळजी घेण्यासाठी कामावर ठेवलं होतं. त्यानंतर ती कुटुंबाचा अविभाज्य भागच झाली. घराचा दरवाजा कोण उघडणार, कुठे काय ठेवलंय, कोण आधी येतं जातं, हे सगळं कल्पनाला तोंडपाठ होतं आणि हीच माहिती तिने एका मोठ्या गँग पर्यंत पोहोचवली होती. रात्री 12च्या आसपास तिनं त्या घराचा मेन गेट उघडला आणि आत 3 पुरुष आले. हे तिघे नेपाळची होते. पूर्णपणे तयारीनिशी ते आले होते. त्यांच्याजवळ दोरखंड होती, हत्यारं होतं आणि या घरातल्या एक खोलीचा, एक कानाकोपऱ्याचा आराखडाही होता, कारण तो आराखडा त्यांना कल्पनानेच दिला होता. चौघांनी थेट पहिल्या मजल्यावर मोर्चा वळवला तनुजा यांच्या रूमकडे. त्या खोलीत दागिने होते, रोकड होती. कल्पनानं हे सगळं आधीच जोखून ठेवलं होतं आणि दिल्लीत बसलेल्या आपल्या बॉसला कळवलं होतं. त्याने मग हा संपूर्ण प्लॅन आखला आणि तिघांना पाठवलं. तनुजा गाढ झोपल्या होत्या. त्या रूममध्ये शिरताच एकाने त्यांचं तोंड दाबलं. झोपेतच अचानक तोंड दाबलं गेल्यामुळे त्या दचकल्या, घाबरल्या, उठल्या. त्यांनी रूममध्ये 4ही जण पाहिले. कल्पना त्यांच्या समोरच उभी होती. त्यानंतर कल्पनाने आणि एका पुरुषाने मिळून तनुजा यांचे हातपाय करकचून बांधले. तनुजा सुटण्यासाठी धडपड करत होत्या, पण ती त्यांना शक्य नव्हतं. दागिने, रोकड, महागड्या वस्तू हे सगळं बॅगेत भरभर भरलं जात होतं. त्याच वेळेस तनुजा यांनी सोडून घेण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्या या चौघांनाही पाहत होत्या, ओळखत होत्या आणि हेच या चौघांच्या मनात भीती निर्माण करत होतं. या जगल्या तर आपल्याबद्दल सांगतील. ज्या बाईने कल्पनाला नेपाळमधून इथं आणलं, तिच्या घरात राहू दिलं, कुटुंबाप्रमाणे वागवलं, त्याच तनुजाला रंजन यांना मारण्याचा निर्णय त्यांच्याच मोलकरीनं घेतला. कल्पनानं खुणावलं आणि त्यानंतर जे घडलं ते सांगताना अंगावर काटे. कल्पनाने त्या रूममध्ये असलेले पैशाचं एक बंडल उचललं आणि ते तनुजाच्या यांच्या तोंडात कोंबलं. त्यावर कापडाचे तुकडे कोंबले. त्यानंतर सोबत आणलेल्या हत्यारे तनुजा यांची जीभ का अर्धी कापली, ओठ कापले आणि शेवटी गळा दाबला. तनुजा रंजन गेल्या. पोस्टमॉर्टम रिपोर्टने हे सगळं नंतर स्पष्ट झालं. मृत्यूचं कारण गळा दाबणे आणि त्याआधी हे सगळं. रात्री अंदाजे 2 ते 2:30च्या दरम्यान हे चौघे त्या इमारतीतून बाहेर पडले. आधी 3 पुरुष, त्यामागे कल्पना. CCTV मध्ये हे सगळं पोलिसांना दिसलं. बाहेर पडता चौघांना फोन स्विच ऑफ केले. कल्पनाने आपल्या खोलीचा दरवाजा लावला. तळमजल्यावर असल्यासारखी दाखवण्यासाठी तनुजा बेडवर तशाच पडलेल्या होत्या. वर मजल्यावर 2 मुली गाढ झोपल्या होत्या. रात्रभर त्या घरात हे कोणालाही कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता घराची दुसरी मोलकरीण आली. बेल वाजवली, दरवाजा उघडला नाही. मुलींनी दरवाजा उघडला. कल्पनाला हाक मारली, कल्पना आली नाही. फोन लावला, फोन लागला नाही. आईला उठवायला गेले तर तनुजा बेडवर पडलेल्या होत्या. मुलीला वाटलं बेशुद्ध असतील. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं कळलं त्यांचा मृत्यू रात्री झाला होता. पोलिसांना सुरुवातीला कल्पनावर संशय होताच. ती गायब होती, फोन बंद होता, पण घरच्यांनी सांगितलं की ती विश्वासू होती. तरी पोलिसांचा तपास कल्पनाकडेच केंद्रित राहिला. तपासात कळालं की नोकरीत दिलेलं आधार कार्ड बनावटी होतं. तिच्या नावावर यापूर्वी गुन्हे दाखल होते. उत्तर प्रदेशातील याच पद्धतीनं एक गुन्हा तिने केल्याचं पोलिसांना आढळलं. तिथे घरातून बाहेर पडताच ऑटोने नामपल्ली रेल्वे स्थानकावर गेली होती. तिथे तेलंगणा एक्सप्रेसमध्ये बसली. पोलिसांना वाटलं नागपूरला उतरेल. नागपूर पोलिसांना अलर्ट दिला गेला, पण कल्पना नागपूरला उतरली नाही. ती पुण्याला गेली. पुण्यात तिची मावशी राहत होती, तिथे लपली होती. पोलिसांना ही माहिती मिळाली आणि तिला ताब्यात घेतलं. तिचे 3 साथीदार मात्र अद्याप फरार आहेत.
ते नेपाळला गेले की दिल्लीत आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांना 12 विशेष पथक तयार केले आहेत. तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि नेपाळ सीमेवरही नजर ठेवण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली या शहरांमध्ये नेपाळी स्थलांतरित कामगाराची माहिती गोळा केली जात आहे. सुमारे 20 नेपाळी घरकाम करणाऱ्या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलेलं सर्वात मोठं धक्कादायक सत्य म्हणजे ही एक संघटित गँग आहे. दिल्लीतून हे ऑपरेट होतं. या गँगमध्ये मुलींना घरात काम करायला पाठवण्यापूर्वी ट्रेनिंग दिलं जातं. कसं वागायचं, कसं विश्वास संपादन करायचा, घरातून कुठे वस्तू असतात हे कसं शोधायचं, संधी कधी साधायची, पळण्याचा मार्ग कसा असावा हे सगळं शिकवलं जातं. कल्पना याच गँगचा भाग होती. तिने आत जाऊन माहिती काढली, वर असलेल्या बॉसला कळवलं आणि तो बॉस म्हणजे सुरेश नावाचा इसम. त्याने पुढचा सगळा प्लॅन आखला. रंजन कुटुंबाच्या घरातून अंदाजे 3 कोटी रुपयांचे दागिने आणि रोकड चोरीला गेली आहे. आता मोठा प्रश्न आहे तो हा की कल्पना पकडली गेली पण तिच्याजवळ काहीच नाही. माल तिच्या साथीदारांनी घेऊन गेला. ती एकटी अडकली. तीच गँगने जाणून बुजून अडकली का? तिला बळीचा बकरा बनवलं का? या गँगचा मास्टरमाइंड कधी पकडला जाईल हे अजून सांगता येत नाही. तनुजा रंजन एक अत्यंत पॉश एरियात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या IPS क्वार्टरमध्ये आपल्याच घरात आपल्याच मोलकरणीच्या हातांनी गेल्या. हा खून एका बाईने केला नाही, हा एका संघटनेने केला आणि ती संघटना आजही कुठेतरी सक्रिय आहे. तुमच्या घरात काम करणाऱ्या माणसाचं व्हेरिफिकेशन केलं का? त्याची कागदपत्र खरी आहे का हे तपासलं का? आज हैदराबाद पोलीस सांगताय की कोणाला कामावर ठेवण्यापूर्वी आधार कार्ड आणि संपर्काची माहिती जवळ पोलीस स्थानकात द्या. पण एक प्रश्न राहतो, कागदपत्र बनावट असतील तर? अशी गुन्हेगारी थांबवण्यासाठी सरकारनं काय कायदा करावा असं तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.